मुंबईमध्ये घाटकोपरला जे होल्डिंगमुळे ज्या लोकांचे जीव गेलेत आणि होल्डिंगची क्षमता आणि देण्यात आलेली मान्यता यामुळे जो वाद झालाय, आपल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीत असे किती होल्डिंग आहेत आणि यापुढे आपण या संदर्भात काय कारवाई करणार? घाटकोपरला जो काल परवा जो घटना घडली ती खरंच दुर्दैवी होती। त्यात 14 निष्पाप लोकांचा बळी गेला। तर या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात अशा प्रकारे होर्डिंग धोकादायक किंवा अनधिकृत होर्डिंगच्या बाबतीत सर्व जिल्ह्यांना सूचना आणि सर्व नगरपालिकांना सूचना दिल्यात। त्याच्या अनुषंगाने रत्नागिरी नगरपालिकेने सर्व होर्डिंग धारकांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचा रिपोर्ट सादर करण्याची 30 मे पर्यंत आपण मुदत दिलेली आहे आणि ते सादर केल्यानंतर जे धोकादायक असतील ते तात्काळ नगरपालिका ते निष्कासित करून टाकेल। सर, या संदर्भात काही राजकीय लोकांचे वाढदिवसाचे किंवा शुभेच्छांचे असतात ते काढलेच जात नाहीत आणि ते मोठमोठे बॅनर असतात, त्यात होल्डिंग असतात। या संदर्भात नगर परिषद ठोस कारवाई काय करणार आहे का? होर्डिंगची जे परवानगी घेऊन असलेले होर्डिंग ते फक्त आपण ठेवणार आहे आणि बाकीचे जे बॅनर्स असतात जे तात्पुरत्या स्वरूपात लावले जातात तर त्याच्यावर आपण कारवाई करतोय आणि त्यांना दंडात्मक कारवाई करून ते तात्काळ ती काढून टाकण्याची आपण ही कार्यवाही करत आहे। पण हे होल्डिंग राजकीय लावताना, शुभेच्छाचे लावताना मुदत असते ना, साधारण किती दिवसासाठी त्यांनी ते लावायची असते? आपण नगरपालिकेने हे होर्डिंग जो उपभोक्ता आहे त्याला दिलेले आहे तर ते कंडिशन ठरवतात किती दिवसाची लावायची। म्हणून नगरपालिका नगरपालिकेकडून जे घेतली जाते ते साधारण नगरपालिका 3 किंवा 5 दिवसाचं आपण मुदत देत असतो। सर, ह्याच्या जेल रोडला मनोरुग्णालय आणि जे आहे जेलचं हे जागा आहे त्यांच्या मालमत्तेच्या ह्याच्यात मोठ्या प्रमाणावर बॅनर होल्डिंग लावलेले आहेत। याचं काय हे आहे का? म्हणजे ते कुठेही लावू शकतात का सरकारी जागेत? नाही, सरकारी जागेत असेल तर नगरपालिकेची परमिशन पाहिजे, पण बाकीचे इतर जे सरकारी कार्यालयाच्या जागेत असेल तर ते सदर सरकारी कार्यालयाची परवानगी घेणं त्यांनी आवश्यक आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या बाहेरच मोठ्या प्रमाणावर लावलेले आहेत बॅनर, या संदर्भात आपण परमिशन दिली आहे की ठेकेदारांनी परस्पर घेतलेले कलेक्टर ऑफिसच्या बाहेरील? नाही, कलेक्टर जे होर्डिंग शहरात आहे ते रत्नागिरी नगर परिषदेने परवानगी दिलेली आहे। काहीचा कार्यकाळ येत्या काळात संपतोय, त्या अन्वये आपण नगरपालिकेचा निर्णय घेईलच, पण होर्डिंग आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टीचा जर आपण विचार केला तर नगरपालिका त्याच्यावर नजर ठेवणे आणि अनधिकृत किंवा जे म्हणजे खराब गंजलेल्या अवस्थेत किंवा खराब अवस्थेत ते आम्ही तात्काळ काढण्याची कारवाई नगरपालिका करेल। येत्या पावसाळ्याच्या दृष्टीने आपण आणखीन कलेक्टर साहेबांनी उद्या मीटिंग बोलवलेलीच आहे। त्यानंतर आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वारा सुटतो, कारण पावसाळ्यापूर्वी वारा सुटल्यामुळे आणखीन काही धोकादायक झाडे किंवा होल्डिंग पडू शकतात। अशी धोकादायक रस्त्याच्या ठिकाणी असणारी होल्डिंग आपण हटवणार का? जे धोकादायक किंवा असलेली किंवा इलिगल असलेली होल्डिंग 100% रत्नागिरी नगरपालिका हलवणार। आणि जर तुम्ही झाडांचं बोलत असाल तर मान्सून पूर्वतयारी जी सगळ्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात चालू आहे त्यासाठी ज्या झाडाच्या फांद्यावर वगैरे विजेच्या तारावर ज्या फांद्या वगैरे आल्या असतील त्याचं आता कटिंगचं काम आपण रत्नागिरी नगरपालिकेतर्फे चालू आहे। त्यामुळे कमीत कमी डिस्ट्रप्शन आणि त्रास होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत।